जय जिजाऊ जय शिव. प्रेस घेऊन जरांगे पाटलांना खोटं पाडणारे, जरांगे पाटलांना आव्हान देणारे धनंजय मुंडे लपलेच कुठल्या वेळात. जरांगे पाटलांनी तर चॅलेंज स्वीकारलं, स्वतःचा अर्ज दाखल केला नार्को टेस्ट घेण्यासाठी. आत्ता धनंजय मुंडे हे कुठल्या वेळात लपले याचा मात्र थांगपत्ता लागत नाही. त्यांना वाटलं असेल आपण जोरजोरात बोलतो, डोळ्यावरचा गॉगल फिरून बोलतो आणि आपण नार्को टेस्टची आणि CBIची मागणी केली म्हणजे आपण गुन्हेगार नाही, आपण कट रचला नाही हे सिद्ध होईल आणि समाज आपल्या पाठीमागे येईल आणि काही घडणार नाही. पण कर नाही त्याला डर कशाला. जरांगे पाटलांनी सांगितलं प्रथम माझा अर्ज, चल होऊ दे, दोघांची नार्को टेस्ट. आणि पाटलाची भाषा तशी गावंडळ, मग 2 इंची पाईप लागो का 2.5 इंची लागो, घालू दे ढुंगणात नळ्या किंवा ओळखेत, दोघंही सोबत जाऊ. आणि आज तर पाटलांनी शेवटी दुसरी गोष्ट सांगितली की तुला जर पैसे नसतील तर स्वतःची असलेली 1.5 एकर जमीन विकतो, तुझा खर्च भरतो, चल दोघेही नार्को टेस्ट करू. आणि त्याच वेळेस जरांगे पाटील विसरले नाही. ते म्हणाले अजितदादा पवारांनी जर त्याला स्टार प्रचारक म्हणून नेमलं तर दादा 29 लांब नाही. लक्षात ठेवा, तुम्ही किती गुन्हे पाठीशी घालसाल. बापू आंधळे असेल, तो गीते असेल, ते महादेव मुंडेचं प्रकरण असेल, संतोषांना देशमुख असतील, अरे 3 तर वंजारी आहेत आणि 1 आणखीन कित्येक मर्डर याने केले, कित्येक जणांचे कट रचलेत, कित्येक जणांचे खून मुर्दे पाडलेत. आत्ता पाठीशी घालणं बंद करा. मला राजकारणाशी घेणं देणं नाही, मला कुठलीही निवडणूक लढवायची नाही. राजकारण हा माझा मार्ग नाही. माझा मार्ग समाजकारण. जर समाजावर अन्याय होत असेल, विशेषतः मराठा समाजावर, आणि मराठा सोडून आणखी कुठल्या जर समाजावर अन्याय झाला, वंजाऱ्यावर जरी अन्याय झाला किंवा बौद्धावर जरी झाला, मुस्लिमावर जरी झाला, तर मी त्याला वाचा फोडणारच. तेव्हा दादा तुम्ही पाठीशी घालणे बंद करा आणि सुधरा. कारण हा नौटंकी धन्या कुठपर्यंत आणि कुठल्या स्टेजवर गेलाय यानं जातसुद्धा जाग्यावर ठेवली नाही. जातीतले सुद्धा कित्येक लोकांचे मुर्दे पाडले. जातीमध्ये 2 वर्ग केले. जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळामध्ये संपूर्ण वंजारी समाज स्टँडर्ड होता, यानं एक समाज अतिगरीब केला आणि सुशिक्षित आणि काही अधिकारी समाज आहे हा गुंडगिरीकडे आपला लाभ देऊन आणि कट कारस्थानाकडे आणि खून चोऱ्या माऱ्या प्रकरणाकडे वळवला. तेव्हा अजितदादा वेळ आहे, आवरा, सावध व्हा, नसता 2029 लांब नाही.